आरटीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी यापूर्वी मूळ नियमामध्ये 1 किलोमीटरची तरतूद आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये त्या ठिकाणी 3 किलोमीटर पर्यंतचे प्रावधान करण्यात आलेलं होतं. परंतु ज्या ठिकाणी 1 किलोमीटरच्या आत जर शाळा उपलब्ध नसेल, एकीकडे अध्यक्ष महोदय आम्ही मराठी शाळा बंद करतो आहोत याच्यावर चर्चा करतो आहोत, आणि दुसरीकडे मराठी शाळा जवळ उपलब्ध असताना त्या शाळेत प्रवेश घेणार नाही आणि 25 किलोमीटर 10 किलोमीटरवरच्या इतर माध्यमांच्या शाळेमध्ये प्रवेशासाठी आरटीच्या माध्यमातून आग्रह करणार. तर यालाही कुठेतरी आपण सर्वांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे. बरं, ती लहान बालक आहेत, त्याला 2-2, 5-5 किलोमीटर त्या ठिकाणी तुम्ही प्रवासामध्ये ने आण याच्यामध्ये आम्ही हे करणार. काल अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान दादाजी भुसे आपले शिक्षण मंत्री यांनी जी माहिती दिली ती आरटीच्या 25% मध्ये मूळ कायद्यामध्ये 1 किलोमीटरची तरतूद आहे. हे पूर्णपणे खोटं विधान आहे. हे बेकायदेशीर विधान आहे. हे माहिती अभावी केलेलं विधान आहे. मूळ जो कायदा आहे शिक्षण हक्क कायदा, जो शिक्षण हक्क कायदा 2013चा आहे, महाराष्ट्र शासनाचा राजपत्र आहे, त्याच्याप्रमाणे तो 15 मार्च 2013चा जो कायदा आहे त्याप्रमाणे कलम नंबर 3.3 प्रमाणे या आरटी अंतर्गत जे 25% राखीव जागा भरल्या जातात खाजगी शाळांमध्ये, त्याच्यामध्ये प्राधान्याने 1 किलोमीटर पर्यंतच्या मुलांना आधी प्रवेश दिला जातो आणि त्यानंतर शिल्लक जागांवरती 3 किलोमीटर पर्यंतच्या मुलांना प्रवेश दिला जावा असं स्पष्टपणे आहे. ते तुम्हाला या कायद्यातल्या भाषेमध्ये मी वाचून दाखवतो. असं लिहिलेलं आहे, इन केस सफिशियंट चिल्ड्रन्स आर नॉट अवेलेबल विदिन 1 किलोमीटर इन स्पाइट ऑफ ऑल द एफर्ट्स, then the school shall try to identify children from the extended neighborhood up to 3 kilometer. In any case, seats meant for the children from the disadvantaged group and weaker section shall not be diverted to general candidates. म्हणजे या 3 किलोमीटर पर्यंत जर 1 किलोमीटर पर्यंतच्या अंतरामध्ये जर विद्यार्थी मिळाले नाहीत तर 3 किलोमीटरच्या अंतरातील विद्यार्थ्यांना हे प्रवेश दिले जावेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये या जागा खुल्या गटातून भरल्या जाणार नाहीत हे या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. हा कायदा आहे आणि त्यामुळे जे शिक्षण मंत्री म्हणतायत ते पूर्णपणे चुकीचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते म्हणत असताना असं विधान करतात की 20-25 किलोमीटर 15 किलोमीटरवरती मुलांना पाठवायचं. मुलांना पाठवण्याचा प्रश्न नाही, कायद्याप्रमाणे असं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पाठवायचा मुद्दा नाही आहे, हा शिक्षण हक्क कायदा आहे, ती तुमची जबाबदारी आहे. ती 3 किलोमीटरच्या अंतरामध्ये माध्यमिक शाळांमध्ये म्हणजे 6वी ते 8वीच्या मुलांना तुम्हाला 3 किलोमीटरच्या आतमध्ये नजीकची शाळा द्यायची आहे. त्यामुळे त्या शाळा प्रोव्हाइड करणं देणं हे तुमची जबाबदारी आहे. ही संविधानाने दिलेली जबाबदारी आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेली जबाबदारी आहे. शिक्षण हक्क अंतर्गत ही जबाबदारी आहे. 2011-2009चा केंद्र सरकारचा कायदा याप्रमाणे ही जबाबदारी आहे. त्यामुळे पालकांच्या मर्जीचा हा प्रश्न नाही, शासनाची जबाबदारी आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे म्हणत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की शासन स्वतः काय करतंय, ती शासकीय शाळा पटसंख्याअभावी जेव्हा शाळा बंद करण्याची वेळ येते तेव्हा समूह शाळा नावाची कल्पना ही या नॅशनल NEP म्हणजे शिक्षण धोरणामध्ये, नवीन शिक्षण धोरणामध्ये असल्यामुळे या समूह शाळा बांधून तिथे या मुलांना येण्या जाण्यासाठी व्हेकल म्हणजे वाहनाची व्यवस्था करते. अशी अरेंजमेंट स्वतः शासन करतंय. त्यामुळे एकीकडे शासनाचं स्वतःच धोरण काय आहे हेच ते सांगताना वेगळं सांगताहेत. शासनाचं स्वतःच धोरण असं आहे सरकारी शाळांच्या संदर्भात, जर पटसंख्या कमी असेल तर तिथे समूह शाळा काढा. म्हणजे आपल्या पुण्याच्या जवळ खडकवासला जवळ अशी शाळा त्यांनी काढली आहे प्रायोगिक तत्वावरती आणि मग त्याप्रमाणे त्यात सक्सेसफुल आहे, यशस्वी असं त्यांचा दावा आहे. त्यामुळे ही दुसरी गोष्ट पण त्यांची चुकीची. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या आरटी अंतर्गत फक्त इंग्रजी शाळा नसतात. ते जे विधान करतायत ती इंग्रजी शाळांच्या मागे पालक लागले असं नाही. या आरटी अंतर्गत ज्या खाजगी शाळा असतात त्या मराठी पण असतात, इंग्रजी पण असतात. त्यामुळे या खाजगी शाळा सर्व इंग्रजी शाळा असतात असे नव्हे, त्या मराठी आणि इंग्रजी शाळा असतात. आणि त्या इंग्रजीच्या प्रेमापोटी नाही, त्याचा दर्जा सरकारी शाळांच्या पेक्षा तुलनेने कमी आहे असं पालकांचं मत आहे.
असं साधारणपणे सर्वांना दिसतं आहे, म्हणून पालक हे याच्या मागे आहे, ती खाजगी शाळाचा आग्रह धरतायत, हे लक्षात घ्यावं यासाठी मुद्दामून आलं. कारण आत्ता या फेब्रुवारीमध्ये जे आरटीचे अर्ज भरले जात आहेत त्याच्यामध्ये अनेक पालकांना 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये शाळा मिळत नाहीये आणि ते हे बेकायदेशीर आहे. 3 किलोमीटरचा पर्याय त्यांच्यासाठी खुला करणं अत्यंत गरजेचं आहे. मी मुकुंद किर्दत, आम आदमी पार्टी. धन्यवाद.